निरंजन डावखरे बोलतायत, थेट पाहूयात. त्यांनी आरोप करत असतात. त्यांच्याकडे बोलायला खरं तर काहीच विषय नाही आहे आणि त्याच्यामुळे काहीतरी उकरून काढायचं, काहीतरी खोटं नाटं बोलायचं. खोटं बोल पण रेटून बोल हीच पद्धत चालू आहे. पण माझं कार्य आणि त्याचबरोबर जे विधायक कार्य या मतदारसंघामध्ये केलं आहे त्याच्यामुळे निश्चितपणे मतदारांना या गोष्टीची सत्यता माहिती आहे. त्याचबरोबर महायुतीचा कार्यकर्ता जो सातत्याने झटतोय आणि लोकांपर्यंत पोचतोय त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये हा महायुतीच्या उमेदवाराचा म्हणजे माझा विजय निश्चित आहे. निश्चितपणे या मतदारसंघामध्ये यश हे चांगल्या पद्धतीने माझं होईल असं मला विश्वास आहे. कारण पाचही जिल्ह्यांमध्ये फार चांगला प्रतिसाद मतदारांनी दिला आहे. संस्था टू संस्था भेटी असतील, त्याचबरोबर संघटनात्मक बैठकींच्या माध्यमाने असेल, थेट पदवीधरांच्या मेळाव्यांच्या माध्यमाने पदवीधरांशी जो संपर्क साधला आहे, मतदारांशी जो संपर्क साधला आहे त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीचा जो प्रतिसाद भेटतोय त्याच्यामुळे मोठ्या पद्धतीचं यश भेटेल असा विश्वास आहे. नाही, निश्चितपणे माननीय राजसाहेब ठाकरे असतील मनसेच्या माध्यमाने, त्याचबरोबर माननीय शिंदेसाहेब आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस माननीय तटकरे साहेबांच्या माध्यमाने, माननीय अजितदादांच्या माध्यमाने अतिशय चांगल्या पद्धतीत संघटनात्मक काम चालू आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, मनसेचा कार्यकर्ता आहे, महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता अतिशय ताकदीने खाली उतरलेला आहे आणि मतदारांपर्यंत पोहोचलेला आहे आणि प्रत्येक मतदाराला मतदानासाठी नेत आहे. नाही, निश्चितपणे मी मगाशी आपल्याला सांगितलं की कोकणामध्ये जो महायुतीच्या कार्यकर्त्याचं नेटवर्क आहे आणि त्याच्यामुळे या मतदारसंघात मोठा विजय हा महायुतीच्या कार्यकर्त्यांचा होईल खरं तर मी मानतो. सर, पदवीधर मतदार कुठेतरी कमी प्रमाणात बाहेर पडताना दिसतात प्रत्येक निवडणुकीमध्ये. काय आव्हान बाद होतात, काय आव्हान असं मतदार? नाही, आपल्या माध्यमाने मी सर्व पदवीधर मतदारांना हेच आवाहन करीन की मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो अधिकार बजावण्यासाठी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानाला यावं अशी विनंती. निरंजन डावखरे म्हणतात, कोकण पदवीधर मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधलाय. महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं काम केलंय. मी 12 वर्ष या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे माझा विजय हा निश्चित असल्याचं त्यांनी आता स्पष्ट केलंय. माध्यमांना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.